नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदचे निवडणुकीचे जे बिगुल आहेत ते वाजलेले आहेत आणि याचमुळे सध्या रणधुमाळी पाहायला मिळते। सध्या आपण आलो खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी पाहतो की खरं तर नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे आहेत ते वापरले गेलेले पाहायला मिळते। आपण सध्या या ठिकाणी पाहतो की या ज्या बस आहेत त्या बस खरं तर तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाताना पाहायला मिळते, कारण की आगामी जिल्हा परिषद असेल पंचायत समितीची निवडणूक असेल यावर येऊन ठेपले आहेत आणि त्याचमुळे मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्यासाठी जे फंडे आहेत वापरले जातात। आपण सध्या ज्या ट्रिपचं आयोजन केलं आहे ते आपल्यासोबत आहेत। नक्की काय ट्रिपचं आयोजन केलं आहे, तीर्थक्षेत्र घडवत आहे तुम्ही? आपल्या सर्वांचं कुलदैवत असलेली आई जगदंबा अंबाबाईच्या दर्शनानिमित्त आपण सर्वजण संकल्प केला होता की मी माझ्या आईला, मावशीला, बहिणीला जसं देवदर्शन घडवते तसंच माझ्या ह्या माता भगिनींना वापगाव रेटवडी गटातल्या महिला भगिनींना घेऊन जाण्याचा निश्चय केला होता। मग तर सध्या जिल्हा परिषद निवडणूक येतात म्हणून तुम्ही असं काय फंडा वापरताय का? अगदी असं म्हणता येणार नाही की हा फंडा आपण यासाठी वापरतोय, पण गेल्या 10 वर्षापासून आपण समाजकार्याचा ठसा उमटवत आहोत आणि आज ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपण घेऊन जातोय असा भाग नाही आहे। फक्त माझ्या महिला भगिनींना कुलदैवताचं दर्शन व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा होती। नक्कीच आपल्यासोबत माझे आमदार दिलीप मोहिते आहे। खरं तर लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे, आता अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून फंडा वापरला जातो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले कित्येक वर्ष निवडणुका आपण लढवतो। जसं टेक्नॉलॉजी बदलली तसे निवडणुकीचे सुद्धा प्रचाराचे माध्यमं बदलली आणि त्या पद्धतीनं लोक आता त्यात बदल करू राहिले। अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं महिला भगिनी असतील, पुरुष असतील, त्या सगळ्यांना भारतभर वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा घडवण्याचं काम काही लोक करत आहेत। आज अश्विनीताईंनी त्या सगळ्या महिला भगिनीला असतील, पुरुष असतील, यांना आदमापूर असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी नेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला। आमच्यातले काही सहकारी आहेत त्यांनी रेल्वे बुक केल्यात आणि उज्जैनला त्यांना देवदर्शनाकरता नेण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला। ज्याची जशी ऐपत असेल किंवा ज्याला जशा पद्धतीने समाजकार्य करायचे असेल त्या पद्धतीने लोक आज समाजकार्य करतात। आता याच्यामागे दूरदृष्टीसुद्धा असते। ज्यांना निवडणुका लढवायच्यात त्यांना असं वाटतं की लोक आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जर आपण राजकीय फंडे वापरले किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या राजकारणात टॅक्टिक्स आहेत त्या वापरल्या तर आपल्याला लोक स्वीकारतील आणि ही भावना चांगली आहे, वाईट असायचं काही कारण नाही। आणि त्यानिमित्तानं ज्या महिला कधी घराच्या बाहेर पडल्या नाहीत अशा महिलांना जर आज देवदर्शन मिळणार असेल तर त्याच्यामध्ये काही गोष्ट वावगी असं मला वाटत नाही। आणि याच्यामध्ये अजून काही निवडणुकीची आचारसंहिता लागली नाही, निवडणूक डिक्लेअर झाली नाही, त्यामुळं त्याचीसुद्धा कुठली अडचण येणार नाही। आणि म्हणून अश्विनीताईंनी ठरवलं की आमच्या या मतदारसंघातील सगळ्या महिला भगिनीला या निवडणुकीच्या जे माध्यम आहे डोळ्यासमोर ठेवून तर यात्रा घडवण्याचा त्यांचा उद्देश असेल तो वाईट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही। शेवटी स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर माणूस सगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स वापरत असतो, तशा पद्धतीने यांनी ती वापरायचं ठरवलं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। खरं तर जुना काळ निवडणुकीचा होता, गावपुराला विचारलं जायचं, आज खरं तर महिलांना विचारलं जातं आहे। तर लाडकी बहीण योजना असेल किंवा आता हा जो तीर्थस्थळांतला महिलांना नेलं जाते। नाही आता महिलांना नेलं जातं असं अजिबात नाही। आजच्या याच्यामध्ये काही पुरुषसुद्धा चाललेले आहेत। घरामध्ये कोणीतरी एकानं राहायला पाहिजे म्हणून एका वेळेला दोन्ही नवरा बायको जातात असं नाही। आता काही ठिकाणी पुरुषाची सुद्धा यात्रा काढलेली आहे तर पुरुषसुद्धा जातात, पण नॉर्मली ही अश्विनी महिला भगिनी आहे आणि महिलांना महिलांच्या प्रती आदर असतो, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण या महिलांना घेऊन जावं, कारण हा मतदारसंघ महिलांच्याकरता राखीव आहे। त्यामुळे सगळ्या महिला ज्या उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ अशाच प्रकारचा फंडा वापरायचं ठरवलेलं दिसतंय। त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, ते महायुती सरकारमध्ये असताना तुम्ही कशा प्रकारे निवडणूक लढणार आहे? स्वतंत्र लढणार आहे की काय? विधानसभेची महायुती ही राज्याच्या कारभाराकरता किंवा राज्य चालवण्याकरता झालेली आहे। त्याच वेळेला जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, पंचायत समिती असतील
याच्याकरता महायुती सगळे जर एकत्र लढले तर आनंद आहे, नाही लढले ज्या ज्या ठिकाणी ज्याचं प्राबल्य आहे ते स्वतंत्रप्रमाणे निवडणुकाला लढणार आहेत आणि त्याचा कुठलाही परिणाम राज्याच्या मंत्रिमंडळावर होणार नाही. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर सर्व महायुती एकत्र लढले तर आनंद आहे, मात्र जर ज्या पद्धतीने वेगवेगळे लढले तर याचा मंत्रिमंडळावर कोणता परिणाम होणार नाही अशीच भूमिका या ठिकाणी दिलीप मोदी पाटील यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. त्यावर अभिषेक स्वामी सोडलेकर, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.